मात्र आणखी एक मोठी बातमी आहे ती म्हणजे रायगडमधून. सध्या रायगड हे तेच रायगड आहे जिथे पालकमंत्री पदावरून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी रस्सीखेच सुरू असतानाच आता आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी सोबत निवडणुका लढवणार नसल्याचा पवित्रा आता शिवसेनेनं घेतलाय. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून आता पुनरुच्चार करण्यात आलेला आहे. पण एक अट शिवसेनेनं ठेवली आहे ती म्हणजे अशी की भाजप सोबत आली तर ठीक आहे, अन्यथा एकला चलो रेची भूमिका आता शिवसेनेने घेतली आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत आमदार महेंद्र दळवी. महेंद्रजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. आपण बघितलं असेल तर पालकमंत्री पदाचा तिढा असेल, शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत असेल, आमदार भरत गोगावले विरुद्ध खासदार सुनील तटकरे यांच्यामधला तो वाद असेल, या सगळ्यावरून नेमका आता पुन्हा एकदा आता आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावरती सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली दिसते. हे नेमकं काय होतंय नेमकं, म्हणजे महायुतीमध्ये सारं काही अलबेल नाहीये का रायगडमध्ये? असं आहे, हम्म. की काल रोहा शहर आणि ग्रामीणमध्ये आमच्या तालुका प्रमुख शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये हम्म. त्या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा होता बर. आणि त्याच्यामध्ये केलेलं मी वक्तव्य आहे. हम्म. कारण तिथल्या संपूर्ण माझे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा जो अनुभव आहे, हम्म. किंबहुना रायगड वासियांचा जो अनुभव आहे तटकरेंच्या विषयीचा, तो अतिशय भयावह आहे. हम्म. आणि मग त्यावेळेला मी सूचित केलं की याच्या पुढे येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला सोडून आम्ही निवडणूक लढवणार. त्याचं विशेष कारण असं आहे की राष्ट्रवादीने नेहमीप्रमाणे माझ्यासारख्याला तर 3 वेळा फसवलंय. आमचे पेठचे आमदार रवी शेठना 2 वेळा फसवलंय. ही त्यांची पारंपरिक पद्धती आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन ते केलेलं मी वक्तव्य आहे. आणि मग याच्यामध्ये मी दुसरंही वक्तव्य केलं की भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार आहेत, शिवसेनेचे 3 आमदार आहेत, राष्ट्रवादीचा 1 आमदार आहे. तटकरे साहेब आमच्यामुळे खासदार आहेत. अशी जिल्ह्याची परिस्थिती असताना पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही कायम आहे. खरं तर तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, खासदार आहेत, त्यांची कन्या मंत्री आहे. हम्म. अशा परिस्थितीमध्ये रायगडचा तिढा ठेवणं हा. हा रायगडच्या जनतेचा अवमान आहे असं निश्चित आम्ही सांगेन. आणि म्हणून एकंदर परिस्थिती बघताना तो निर्णय आम्ही घेतला की येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला सोडून मग भारतीय जनता पार्टी बरोबर त्यांना घेऊन आणि त्यांच्याशिवाय लढण्याची आम्ही तयारी दर्शवली. तुम्ही निर्णय असं घेतला म्हणता महेंद्रजी, तुम्ही निर्णय घेतला असं म्हणताय. पण या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं असेल तर हा तिढा तर पालकमंत्री पदाचा सुटत नाहीये. मात्र जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा आपसुकच तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी या संदर्भामध्ये चर्चा केली असेल. तेव्हा तुम्ही त्यांना सांगितलं होतं की की बाबा आता आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आम्ही काय आता राष्ट्रवादीसोबत लढणार नाही. जर पालकमंत्री पदाचा जर लवकरात लवकर तिढा सुटला तर आपण एकत्रितपणे लढू असं तुम्ही एकनाथ शिंदेंना सांगितलं. आणि तेव्हा तुम्हाला एकनाथ शिंदेंनी काय उत्तर दिलं या सगळ्या संदर्भात? माणगावमध्ये हम्म. एका शैक्षणिक कार्यक्रमात म्हणजे राजू साबळे जे आमचे पक्षाचे नेते होते, हम्म. हम्म. त्यांनी भरतशेठच्या आईचं नाव त्या कॉलेजच्या एका इमारतीला द्यायचं ठरवलं. बर. त्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री शिंदे साहेब देखील आले होते. हा. त्यांच्या देखील आईचं नाव त्या ठिकाणी ठरलं होतं. बर. आणि मग 15 दिवसामध्ये राजू साबळे तटकरेने प्रवेश घेतला. हम्म. खरं तर हे ठीक नाही आहे. म्हणजे हम्म. माझे आमचे नेते आहेत, त्यांच्या आईचं नाव त्या इमारतीला देण्याचा सोहळा होता. त्यानं 15 दिवसांनी राजू साबळे त्यांच्या पक्षात घेऊन ते नाव कमी करणं हे अवमान आहे. आणि मग अशा अनेक प्रकारचे कृत्य त्यांच्याकडनं घडले जातात. बर. आणि ही कैफियत आम्ही आमच्या नेते शिंदे साहेबांना सांगितली. हम्म. व रायगडमध्ये जे चित्र आता उभं राहिले, कुठलाही आपला पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी राष्ट्रवादीवर जायला इच्छुक नाही आहे, तर राष्ट्रवादी सोडून आम्ही लढण्यास तयार आहोत. आणि तसं आम्ही सूचना त्यांनी केलेली आहे. पण शेवटी महायुती धर्म आहे, महायुती सरकार आहे. परंतु या सगळ्या गोष्टी होत असताना शेवटी सर्वसामान्य कार्यकर्ते हित देखील बघायला पाहिजे. का आता या निवडणुका स्वायत्त निवडणूक आहेत, सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत, ज्यांनी खासदार आमदार बनवले त्यांच्या ते निवडणूक आहेत. हम्म. आणि त्यांची पुढे फसगत होऊ नये आणि म्हणून घेतलेला आम्ही तो निर्णय आहे. त्याविषयी वरिष्ठ नेते आमचे नक्की निर्णय घेतील. हा. पण ही भावना आहे, की जनभावना मी लोकांसमोर काल मांडण्याचा प्रयत्न पण केला. महेंद्रजी, पुन्हा प्रश्न तोच निर्माण होतो. जेव्हा सगळ्या अजित पवारांना सुद्धा सोबत घेण्याचा निर्णय झाला, जेव्हा मवियामध्ये जेव्हा तुम्ही सगळे एकत्र होता, तेव्हा सुद्धा अजित पवार निधी देत नाही अशी तक्रार वारंवार करण्यात आली. तेव्हा सुद्धा या सगळ्यामध्ये अजित पवारांशी खटके उडत होते. तेव्हा अजितदादा तुमचा निधी अडवत होते, अशा सगळ्या बातम्या आल्या, आपण बघितल्या माध्यमांमध्ये. आणि आता पुन्हा एकदा तुम्ही महायुतीमध्ये गेलात, महायुतीमध्ये पुन्हा एकदा तुमच्या मागोमाग अजित पवार सुद्धा आले. तेव्हापासूनचा हा सगळा लढा चालूच आहे. आणि तेव्हा सुद्धा तुम्हाला हे कळलं नाही की बाबा रायगडमध्ये अशा पद्धतीचा संघर्ष निर्माण होऊ शकतो. तेव्हा तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बोलला नाही, तेव्हा ज्येष्ठ नेत्यांनी काय सांगितलं तुमच्या? अर्थात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा कोर कमिटी सदस्य यांनी तो निर्णय घेतला. त्याविषयी मी पूर्ण इतपत मोठा नक्की नाही आहे. पण रायगडची जी परिस्थिती आहे
ती जनतेसमोर मांडणं किंवा आपल्यासमोर मांडणं हे आमचं लोकप्रतिनिधीचं कामच आहे. कारण गेले कित्येक वर्षाचा जो अनुभव आहे, तो तटकरी फॅमिली विषयीचा अतिशय वाईट आहे. आणि मग त्यांचा स्वार्थ असेल तेव्हा ते बरोबर घेणार. स्वार्थ संपला की सोडून देणार. आता हे चालणार नाहीये. कारण आता ह्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीशी समरस होत असताना जो कार्यकर्ता बोलेल तो निर्णय घेणं काळाची गरज आहे. तर ह्या निवडणुका कार्यकर्त्या निवडणुका आहेत. आणि म्हणून त्या कालच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात केलेलं मी भाष्य आहे. आणि त्याच्यावर मी कायमस्वरूपी कारण मागच्या वेळेला बघा, की बरेचसे विषय पण त्यांच्या काही प्रवक्त्यांनी जे वक्तव्य केलंय त्यांना शोभनीय नाही आहे. म्हणजे सुरज चव्हाण असतील किंवा परांजपे असतील, हे जे प्रवक्ते आहेत, जे आमच्या नेत्यांविषयी बोलतात किंवा आमच्या पक्षाविषयी बोलतात, हेही त्यांना शोभनीय नाही आहे. आता ते त्यांना बोलायला कोण सांगतं? तर प्रदेशाध्यक्ष सांगतात. राष्ट्रवादीची भूमिका शेवटी प्रदेशाला विचारून मांडली जाते आणि मग हे त्यांना चालतं. आणि म्हणून आमची जी जनभावना आहे ही सर्वसामान्य कार्यकर्ते जनभावना आहे. आणि म्हणून येणाऱ्या आगामी स्वायत्त निवडणुकीमध्ये आम्ही आमची भूमिका बरं. स्पष्ट केली. नक्कीच महेंद्रजी, त्यामुळे आता हा सगळा तिढा लवकरात लवकर सुटेल अशी अपेक्षा आहे.